इकडे ना दूध आटायला ठेवलेलं आहे इकडच्या छोट्या गॅसवर. तर दूध जवळजवळ 50% तर आटून झालेलं आहे. तर मी तुम्हाला आटल्यानंतरच दाखवलेलं आहे. तर आपल्याला करायचंय काय माहितीये काय, आंब्यामध्ये जे फालुद्याचं प्रीमिक्स असतं ना ते ह्याच्यामध्ये भरायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचंय आणि त्याची आपल्याला कुल्फी बनवायची. बघूया कशी होते ती. हे बघू शकता तुम्ही फालुद्याचं प्रीमिक्स आहे हे. ह्याच्यामध्ये काहीच नाही घालायचं आहे आपल्याला. आता दूध ह्याचं तुम्ही फालुदा पण करू शकता आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकून फालुदा खाऊ शकता घरच्या घरी. खूप छान होतो. आणि आता मी कुल्फी करणार आहे. ह्या प्रीमिक्सची, फालुदा प्रीमिक्सची मी कुल्फी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला काही सुद्धा लागणार नाही. फालुदा प्रीमिक्सचं एक पॅकेट लागणार आहे, पण पूर्ण नाही वापरायचं, आपल्याला थोडंसंच वापरायचं आहे. आणि हे आटलेलं दूध लागणार आहे आणि एक आंबा लागणार आहे. एवढंच लागणार आहे बस. नमस्कार सगळ्यांना. मी इकडून बेडरूमच्या गॅलरीमध्ये असा व्ह्यू दिसतो बाहेरचा. तर झाडं आहेत, त्यामुळे सगळीकडे झाडं दिसतात. ही शोची झाडं आहेत आणि 1-2 नारळाची पण झाडं आहेत. तर तुमचं सगळ्यांचं श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. माझी किचनची गॅलरी दिसते बघा. ही बघा ते हिरवं झाड दिसतं ना, ते त्याला पावसाळ्यामध्ये खूप फुलं येतात. रेन लिलीची फुलं येतात त्याला. आता हे केसरचं फालुद्याचं प्रीमिक्स आहे ना, ते पॅकिंग आता दूध पण पूर्ण आटलेलं आहे. तर हे आपल्याला टाकून घ्यायचं आणि जास्त नाही वापरायचं. ह्याच्यामध्ये खूप फालुदे होणार आहे. तर थोडंच मी घेणार आहे, जेवढं पाहिजे तेवढं. म्हणजे जवळजवळ 4 चमचे घेईन मी, म्हणजे चांगलं घट्ट करून जाणार. थोडं कापून घेतलं आणि दाखवते तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता हे बघा, मी एवढं घेतलेलं आहे, 4 चमचे घेतलेलं आहे. आणि आता याच्यात दूध आटलेलं आहे, दुधामध्ये घालायचं आहे. बघा माझं सगळं सांडून गेलं. हे बघा काय झालं माझं, कारण मी ट्रायपॉड हातात पकडला दाखवण्यासाठी ना, त्यामुळे असं द्या. हे साफ करून घेते आणि टाकल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा हे एवढं टाकलं 4 चमचे आणि चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं आपल्याला. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या मँगोमध्ये भरायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. कलर बघा छान आलाय. मलाई पण त्याच्यामध्ये आहे. बऱ्याच जणांना मलाई पण आवडते. आता हे सगळं साफ करून घेते मी. आता हे ना मी सगळं साफ करून घेतलंय, पण इथलं साफ करायला नाही जमलं, कारण हे ना खूप गरम आहे इथं, कारण गॅस चालू आहे ना, त्यामुळे. हे बघू शकता तुम्ही सगळं घट्ट झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. गॅस बंद केलाय आणि आता लागणार आहे आपल्याला एक आंबा, छानपैकी हापूस आंबा. मस्त. कोणाकोणाला आवडतं हापूस आंबा. आमच्या गावाकडे खूप आंबे असतात. आता आंबा हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मला तर खूप आवडतं. या तुम्ही खायला. आता आपल्याला आंबा घ्यायचा, कापून पुढचा भाग कापून घ्यायचा आहे असा. आणि आता गर काढून घ्यायचा आपल्याला पूर्ण सगळा. हे ना थोडं कसरतीचं काम आहे, म्हणजे थोडंसं टेक्निक आहे त्याचं, म्हणजे डोकं लावावं लागतं हे करताना, कारण इकडं कुणीकडं सुरी लागता कामा नाही, कारण मिश्रण झालेलं बाहेर येता कामा नाही. म्हणून आपल्याला ही मोकळी करून घ्यायची सुरीच्या साहाय्याने बाट सालीपासून. तर मी बऱ्यापैकी तरी घेतलेलं आहे करून आणि काढल्यावर दाखवते आता तुम्हाला, नाहीतर मग मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला बघायला बोर वाटेल. तर तुम्ही बघू शकता हळूहळू सुरीने असं गोल 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 फिरवत काढून घ्यायची. आता सालीपासून बाट वेगळी झालेली आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते थंड झालेलं फालुद्याचं मिश्रण भरायचं आहे. थंड होऊन द्यायचं पूर्ण आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. अशा पद्धतीने करायचं आपल्याला. आणि हे आंब्याचं आपणच खाऊन घ्यायचं. आज आमचं शुक्रवार आहे, त्यामुळे आम्ही तर कोण खाणार नाही. फ्रीजमध्येच ठेवून देते हे आणि तुम्हाला आता दाखवते थंड झाल्यावर भरून ठेवताना. हे मिश्रण काय थंड काय व्हायला तयार नाही लवकर, म्हणून मी आता फ्रीजमधलं पाण्यामध्ये थंड करायला ठेवते. थोडंच कोमट आहे त्यामुळे ठेवलंय फ्रीजच्या पाण्यामध्ये. पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचंय आणि फ्रीजरमध्ये ठेवायचंय.
हे आटलेल्या दुधामध्ये हे केसरचं फालुदाचं प्रीमिक्स मी टाकलेलं आहे आणि ते मँगो मध्ये भरायचे. मँगो कुल्फी होणार आहे, फालुद्याची कुल्फी तयार होणार आहे. खूप छान लागते. बघूया आता किती छान होते. माझा मेन म्हणजे माझा फ्रीजर ना एवढा नाही चांगला की त्याच्यामध्ये ना एवढं सेट होत नाही, पण बघूया मी तरी पण ट्राय केलंय. आता ना हे सगळं ना थंड झालेलं आहे, तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचंय. माझा हात येत होता नुसता दिसतो, त्यामुळे तुम्हाला जे मी काय करते ते दिसतच नाही. अशा पद्धतीने भरून घ्यायचंय आपल्याला. मी छोट्या चमच्याने भरते. आता दाखवते तुम्हाला छोट्या चमच्याने भरायचं, कारण ह्यातून ना असं पटकन घालता येते, चांगलं आतमध्ये जाते ना, त्यामुळे सगळं भरून घ्यायचंय पूर्ण आपल्याला. हे छोट्या चमच्याने चांगलं व्यवस्थित भरता येते. ह्याच्यामध्ये शेवया पण आहेत, सब्जा आहे, साखर आहे, केशर आहे, सगळंच आहे. आणि याची आपल्याला कुल्फी करायची. जसं आपण दूध आटून काजू कुल्फी वगैरे करतो ना असं मँगो मध्ये, तर आपण हे फालुद्याचं प्रीमिक्सची कुल्फी तयार केलेली आहे. बरोबर एका आंब्याचं बरोबर मी केलं होतं. आता सगळं संपलंय पातेल्यातलं, तुम्ही बघू शकता पातेलं रिकामं झालंय. थोडंसं आहे ना ते पण घालून घेते मी. झालं. आणि ह्याच्यावर हे कुठे गेलं ते वरचं कापलेलं कुठे गेलं, माझी ना सगळी गडबड उडून जाते. बघा हे पातेलं चिपकून राहिले, कारण मी इकडं पातेलं ठेवलं होतं ना, आणि हे आपल्याला असं या पद्धतीने वरती झाकण ठेवायचं, याचं कव्हर करायचं असं, आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. आता एका वाटीमध्ये हे बघा अशा पद्धतीने सांडायला लागलं, दाखवायला लागले. हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. माझ्याकडून आंबा जास्त असा तांदळ केलंय ना, त्यामुळं मला आता काय सांगू, मी माझ्या सुरीला धार नव्हती ना, त्यामुळे तसं झालेलं आहे. आता हे मी फ्रीजरला ठेवून देते. फ्रीजरला ठेवलेलं आहे मी. बघूया आता किती तासात सेट होत आहे ते. व्हिडिओ शूट करायचं आहे, त्यामुळे मी सगळं किचन स्वच्छ केलं. मला दुपारचा आज इतका कंटाळा आला होता की मी सांगू शकत नाही. तरी सुद्धा माझा कालचा अर्धवट म्हणजे तो आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलेला आहे माझ्या फ्रीजरमध्ये. जास्त लवकर सेट होत नाही, त्यामुळे आता झालं असेल सेट. मी चेक केलं, झालेलं आहे. तर ते दाखवण्यासाठी किचन तर स्वच्छ पाहिजे ना, म्हणून मी किचन पहिलं स्वच्छ करून घेतलं. किचन जर खराब असेल ना, इकडे बेसिनमध्ये जरी भांडी असली ना, तरी मला काम ना करूसच नाही वाटत होतं. इथं ओटा स्वच्छ आहे आणि किचनमध्ये भांडी पडलेत, तरी सुद्धा इथं काम करण्याची इच्छा नाही होत. तर मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता मला लागले तहान, पाणी पिते. बघू शकता मी ना वाटीत ठेवलं होतं, तर जास्त मी फ्रीजरमध्ये राहिलं ना, त्यामुळे थोडीशी जरा काळपट पण आलाय, तर एवढा जास्त नाही आलाय. आता वरची साल ना आपल्याला काढून घ्यायचंय. खूप थंड म्हणजे हातालाच कळ लागायला लागली. साल अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे, जसं बटाट्याच्या साली काढतो ना त्या पद्धतीने काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तेव्हा अशा पद्धतीने घ्यायचे काढून सगळं. खूप थंड आहे, त्यामुळे हातातच ठेवत नाही. थोडा नरम पडलाय, हे कडकपणा थोडा कमी झालाय. हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचं सगळं. माझ्या सुरीला धार नाही, त्यामुळे हे झालं, कडकपणा नाही राहिला त्याला. त्याचं बऱ्यापैकी तर झालेलं आहे. अशा प्रकारे आईस्क्रीम तयार झालेला आहे. प्रीमिक्स आहे ते फालुद्याचं, आणि त्याच्यामध्ये मँगोच्या ह्याच्यामध्ये ते भरलेलं आहे. तर त्याचा आईस्क्रीम तयार केलेला, पण एवढा जास्त सेट नाही झालेला आहे, कारण माझं फ्रीजर काय एवढं चांगलं नाही आहे. त्याच्यामध्ये ना मेल्टच होतं, जास्त हे होत नाही, सेट होत नाही आईस्क्रीम. त्यामुळे थोडं विरघळायला लागलं मी व्हिडिओ घेईपर्यंत. तर कसं वाटलं तुम्हाला हा आईस्क्रीम? एकदम सोप्या पद्धतीचा आहे. आता उन्हाळ्यामध्ये थंडगार खाण्यासाठी घरच्या घरी आईस्क्रीम कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
चला तर बाय, टेक केअर.